विलास घुले यांचा खून होऊन आज दोन महिने झाला आणि 2 महिन्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाही। ज्या आरोपीला अटकेची मागणी या ठिकाणी घुले कुटुंबीय करत आहेत आणि आज 15 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। याच्यामध्ये बीड जिल्ह्याचं प्रशासन सपशेल अपयशी ठरलेलं आहे। इथले एसपी नवनीत कावत यांना याच्यामध्ये हे प्रकरण हाताळताना अपयश आलेलं आहे आणि आरोपीला पकडण्यामध्ये दिरंगाई करत आहेत किंवा कुणाच्या ताटाखालचं मांजर झालेत बीडचे पोलीस आणि प्रशासन हे काही लक्षात येत नाही। जे काही आरोपी अटक आहेत ते आहेत, परंतु शासनाच्या माध्यमातून जे काही त्यांना आर्थिक मदत व्हायला पाहिजे, त्या सीडीआरमध्ये कोणाचे फोन आले ते बघितलं नाही। नंतर तुम्हाला सांगतो त्याला त्याच्या स्वतःच्या जीविताला धोका आहे, ते पोलीस बंदोबस्त मागितला त्याचा मिळाला नाही। त्या जे आरोपी कोणी आरोपी असतील त्याच्यावर मोका लावला पाहिजे ही सुद्धा सगळ्याची भूमिका आहे। त्यामुळं त्या मागण्यासाठी गेली 15 दिवसापासून 16 दिवस झालं विलास घुलेची आई वय वर्ष 60 वर्ष, विलास घुलेचा भाऊ आणि त्याची पत्नी आज 15-16 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय बीडच्या समोर उपोषण आमरण उपोषण चालू आहे। हे सगळं होत असताना विलास घुलेच्या पत्नीने 20 प्रशासन केलं तरीही शासनाला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही। म्हणून आम्ही उद्या येत्या 21 तारखेला विलास घुले या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना विनंती केलेली आहे। आपण त्याचा खून झाला आहे, त्याचा खून केला गेला अशा कुटुंबाला न्याय देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं। माझे एक शासनाला आव्हान आहे। बीडचे खासदार सोनवणे साहेबांनी सांगितलं की माझ्या मुलाचा कुठेही नाव असेल तर मी पोलिसाच्या स्वाधीन करायला तयार आहे। माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की जर त्यांचं नावच नाही मग त्यांचं नाव जे मला वाटतं पुरवणी जॉबमध्ये आलं कसं, आणि जर पुरवणी जॉबमध्ये नाव आलं असतं तर शेकडो उदाहरण तुम्हाला सांगतो की त्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला आतापर्यंत बाहेर राहिलाच नसता। एकतर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला, एक तर पोलिसांनी त्यांना मदत केली। याचं उत्तर आम्ही उद्या देणार आहे। माझी अगदी प्रामाणिक भावना आहे, जर सौरभ सोनवणेचा काही संबंध नव्हता तर पुरवणी जॉबमध्ये संबंध आला कसा हे पोलीस प्रशासनाने सांगितलं पाहिजे आम्हाला। म्हणजे सीडीआरच्या माध्यमातून सीडीआर दाखवले पाहिजेत। खासदार म्हणतात माझ्या मुलाचा संबंध नाही, एसपी म्हणतात त्यांचा संबंध नाही, मग सीडीआरचा उपयोग काय? किंवा सीडीआर काढला नाही काढला आणि जर हे सगळं बी नाही तर पुरवणी जॉबमध्ये त्यांचा संबंध आला कसा हे बीड जिल्ह्याच्या एसपीने सांगितलं पाहिजे आम्हाला। अनेक आंदोलनं होतात, अनेक मोर्चे निघले जातात, परंतु माझ्या माहितीस्तव ज्या ज्या ठिकाणी पुरवणी जॉबमध्ये नाव घेतलं गेलं त्यांना ते आरोपी केले गेले। त्यात खूप तपास झाला, त्या तपासामध्ये निष्पन्न काय होईल माहीत नाही, परंतु एका दिवसात CIDने तपास केला, एका दिवसाने पोलीस PSIने तपास केला, SITने तपास केला। हे सगळं होत असताना सौरभ सोनवणेचं नाव आलं कसं हा माझा पोलीस या SP ला माझा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही उद्या होणाऱ्या मोर्चाला आम्ही लाखोच्या संख्येने सहभागी होणार आहे। या घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज त्यांच्या घरात 4-5 माणसं आहे, त्यातले 3 माणसं गेली 15 ते 17 दिवसापासून ह्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत। हे सरकारचं लक्ष नाही। मला स्पष्ट म्हणायचं आहे की सरकारने सगळ्या सोबत सारखं राहिलं पाहिजे। आम्ही कितीतरी दिवसापासून सांगितलं, मागणी केली, एकही मागणी आजपर्यंत या जिल्ह्याचे कलेक्टर असतील, या जिल्ह्याचे SP असतील किंवा संबंधित अधिकारी असतील, जे कुणी असतील त्यांनी एकही मागणीचं एक पत्र, 4 ओळीचं पत्रसुद्धा मयताच्या भावाला दिलेलं नाही। हे सगळं झाल्यावर उपोषण सुरू झालं आहे। उपोषण करून सुद्धा आतापर्यंत
कुठल्याही प्रकारची मागणी मान्य केली नाही. कुठल्याही प्रकारचं उत्तर शासनाच्या माध्यमातून मिळालं नाही. कलेक्टरने सांगितलं पत्र पाठवलं आहे, SP म्हणतात तपास चालू आहे, CID म्हणतात तपास चालू आहे. काय चाललं आहे? माझी पत्रकारांच्या माध्यमातून विनंती आहे की बांधवांनो, एक 26 वर्षाचा मुलगा 26-27 वर्षाचा मुलगा, त्याचा खून झाला. जे काही आरोपी असतील काही अटक केलेत, काही संशयित आरोपी आहेत, त्यांच्यावर सुद्धा जर संशयित असले तर कारवाई केली पाहिजे. आणि हे सगळं होत असताना त्या घुले कुटुंबाला कुठल्याही प्रकारची आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून मी सांगितलं ना, 4 ओळीचं पत्र सुद्धा मिळालं नाही. मग मला वाटतं विलास घुले गेला तसा त्याच्या बायकोनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे शासनाला ह्या तिन्ही लोकांचा बळी बघायचा आहे का, हा माझा शासनाला प्रश्न आहे. त्यामुळे मी येत्या उद्या 21 तारखेला तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करतोय की उद्या होणाऱ्या 21 तारखेच्या मोर्चाला तुम्ही लाखोच्या संख्येने सहभागी व्हा आणि घुले कुटुंबाला न्याय देण्याचं काम करा, एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे. ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी विलास घुलेला त्या मुळे तिकडं हॉस्पिटलला गेले, त्यावेळी रमेश घुलेला त्यांनी सांगितलं, ही घटनाक्रम सांगितलं. आता तो माणूस गेलेला आहे, पण CDRमध्ये जर असेल तर पोलिसांनी दाखवलं पाहिजे, माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि नसेल तर विनाकारण त्याचं नाव नाही घेतलं पाहिजे, ही बी आमची भूमिका आहे. आम्ही म्हणत नाही विनाकारण कोणावर अन्याय करा, पण CDRमध्ये जर तुमचे नाव असले, पण CDRमध्ये नाव नाही, मग तुम्ही पुराणी जॉबमध्ये त्याचं नाव का घेतलं, हा आमचा प्रश्न आहे. म्हणजे समजा उद्या एखाद्याने खूप मोठा मोर्चा काढला, खूप एखादं मोठं आंदोलन केलं आणि मुख्यमंत्री गुन्हा दाखल करा म्हणलं तर होणार आहे का? तुम्ही पुराणी जॉबमध्ये पोलिस पुराणी जॉबमध्ये घेणार आहेत का? म्हणजे पोलिसाकडून सुद्धा कधी कधी अन्याय केला जातो. यांच्या जागेवर एखादा गरीब कार्यकर्त्याचं पुरणेमध्ये जॉबात नाव असतं साहेब, तर 1000% जेलमध्ये असता तो. आता 1000% जेलमध्ये राहिला असता. त्यामुळे माझी विनंती आहे, ही चौकशी करताना निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही, आमचं हे म्हणणं नाही की कोणावर अन्याय झाला पाहिजे, परंतु घुले कुटुंबावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे, ही पण आमची भूमिका आहे. आम्ही सगळ्या नेत्यांना आव्हान केलं आहे आणि तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान करतो, सर्व जाती धर्माच्या नेत्यांना आव्हान करतो, मृत्यू झालेला जात नसते, खून झालेला आहे आणि त्या ज्या कुटुंबातला खून झाला त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हावं, एवढीच माझी विनंती आहे. छत्रपती स्टेडियम ते अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज, कलेक्टर ऑफिस, हे मोर्चाचा आमचा रूट असणार आहे. माझी तेच सांगितलं मी आता, CDRमध्ये नाव आहे का नाही आम्हाला आहे का? पोलिसांना दाखवून द्यावं CDRमध्ये नाव आहे का नाही, ती दाखव ना. CID असेल, SIT असेल, इथली SP असतील, बरं CDRमध्ये नाव नाही, कशातच नाव नाही, मग पुराणी जॉबमध्ये नाव आलं कसं, हा माझा प्रश्न आहे. का घेतलं गेलं? एखाद्या कुटुंबावर अन्याय बी नाही झाला पाहिजे. समजा पुराणी जॉबमध्ये आता मी फिर्यादी आहे, मी फिर्यादी असताना मी जर काही म्हणलो, पण एवढं मला माहिती आहे, काही ना काही धागेदोरे असल्याशिवाय पोलिससुद्धा एवढा रिस्क घेऊ शकत नाहीत, हा पण माझा विषय आहे. आता काही दोष नाही म्हणण्यात अर्थ नाही, काही दोष नसता तर पुराणी जॉबमध्ये नाव नसतं. आणि आता जे होईल त्याला सामोरं गेलं पाहिजे. आमचं मत नाही की तुम्ही आरोपी आहात, पण आमचं मत आहे की जी घटनाक्रम घडला गेला तो घटनाक्रम सांगितल्याप्रमाणे घडला आणि CDR आला, आमचं म्हणणं आहे, हरकत नाही. पण माझं स्पष्ट मत आहे की जर पुराणीमध्ये जॉबमध्ये नाव असेल तर ती कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नाही ते SPनी खोटं का केलं, ही बी आमची भूमिका आहे. मला तरी वाटतं विरोधकच जास्त यंत्रणा ऐकते, म्हणजे सत्यवेलेपेक्षा जास्त विरोधकच ऐकते असं मला वाटतं.
100% दुर्लक्ष केलं. हो, मला काय म्हणायचं आहे, संतोष भैया देशमुखचा खून झाला, त्या खुनाचा आम्ही हे बघा, त्याही वेळी आमचं स्टेटमेंट आहे. माझे तुम्हाला 100 पोस्ट दाखवतो, माझे आत्ता फेसबुक दाखवतो तुम्हाला. जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, तेव्हाची आमची भूमिका आहे. जे कुणी आरोपी असतील, माझा भाऊ असू द्या, तरी पण त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि जर त्यावेळी सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री हे सगळे असणार आहेत. मी म्हणत नाही, असं कम्पेअर करत नाही, परंतु तशाच प्रकारचा एक खून झाला आहे विलास घुले गरीब कुटुंबातला. आम्ही लोकसंख्येने कमी असू, परंतु शासनाकडं एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे. शासनाने सुद्धा समाज, जात, धर्म, पंथ हे सोडून जी घटना घडली, त्या घटनेसाठी जिथं अन्याय झाला त्या ठिकाणी जर कुणी असेल तरी त्याला न्याय देण्याचं काम सरकारचं आहे, आणि ते सरकार करत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही आवाहन केलं सगळ्याला, आणि उद्या येतील सगळे कदाचित आले पाहिजेत. सगळ्यांना मेसेज केलेत, सगळ्यांना सांगितलं आम्ही, तुम्ही उद्याच्या मोर्चामध्ये आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, एक घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी राज्यभरातल्या, जिल्ह्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं, एवढीच माझी विनंती. ते नाही सांगू शकत काय झालं ते, पण एवढं नक्की आहे की उद्याच्या मोर्चात सगळे सहभागी होतील. माझं तर आव्हान आहे, त्या बघा, जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. ज्याचं काही घडलंय त्याला मदत झाली पाहिजे. पण हे जो जातीवाद आहे, हे जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे आता. आणि अगदी प्रामाणिक सांगतो, माझे पुण्यातले काही एवढे मित्र आहेत, जवळपास 50-60 मित्र माझ्या मराठा समाजाचे आहेत, पण त्यांची स्पष्ट भूमिका असते. आणि आम्ही आता हा जातीवाद म्हणून नाही उद्याचा मोर्चा, आमची जाती मराठा समाजाच्या विरोधात मोर्चा नाही, आमचा मोर्चा गुन्हेगाराच्या विरोधात आहे. आमचा मोर्चा गुन्हेगाराच्या विरोधात आहे. आमचे हजारो शेकडो बांधव मराठा समाज आहेत, हे महाराज माझे मित्र आहेत. एक शब्दही मला ते असं म्हणजे आजपर्यंत तरी मला वाटतं, म्हणजे ही भावना महाराष्ट्रातले हजारो मराठा समाज बांधव माझे मित्र आहेत. आणि मी महापालिका लढत असताना हजारो मराठा समाजाच्या माणसांनी मला मतदान दिलं. त्यामुळं हा वाद मराठा समाजाचा नाहीच, हा वाद गुन्हेगाराचा आहे, हा वाद जो मयत झाला त्याचा आहे. आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे. आम्ही कुणीही कोणाचंही समर्थन करत नाहीत, परंतु गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे आणि जे कुटुंब आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, आमची अशी भूमिका आहे. माझं स्पष्ट भूमिका आहे. हे बघा, कुणीतरी कुणाला सांगितल्याशिवाय बोलत नसते. आणि CDR काय तुमच्या आमच्यात येत नाही. CDR काढायचं त्याला गव्हर्नमेंट यंत्रणा मोठी आहे, आणि काही ना काहीतरी क्ल्यू असल्याशिवाय ती यंत्रणा होत नाही. पण माझं शासनाला आव्हान आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे, तुम्ही CDR तपासून तुम्ही स्पष्ट करा, तुम्ही स्वतः, की ह्या CDRमध्ये तुम्ही गृहमंत्री आहे, आणि गृहमंत्र्यांनी तेवढे पॉवर त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्र्यांनी CDR तपासून ते सांगितलं पाहिजे. विनाकारण एकमेकात जातीत्य निर्माण करणं, विनाकारण ह्या भावना एकमेकाच्या अंगावर जाणं, हे आम्हालाही आवडत नाही. आम्ही या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत करतो. माझे मित्र उद्योगपती मराठा समाजाचे, मी त्यांच्यासोबत आमची पार्टनरशिप आहे. मी आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मी जातीच्या विरोधात नाही, मी गुन्हेगाराच्या विरोधात आहे. आणि जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी घुले कुटुंबासोबत असणार आहे ना. मी सांगतो ना, त्यांचाही कधी ते आजपर्यंत मराठा समाज त्यांचा वाद नाही झाला. पण मला याच्या पुढं जाऊन सांगतो पत्रकार म्हणून, समजा कोणाचा तरी कुणावर राग होता, त्याला एक झापडसुद्धा नाही मारली. म्हणजे तो जो काय त्याचं नाव, उमेश माने यांचं असं म्हणणं की उमेश मानेचं असं होतं म्हणून ते वाद झाला. अरे, जो उमेश माने जे काय असेल मला माहीत नाही, परंतु उमेश मानेला एक साधं हाताला सुद्धा काही लागलं नाही. आणि ज्या घुलेचा पार्टनर मराठा समाजाचा होता त्याचा खून केला जातो. मला समजलं नाही याच्या मागचं कारण. त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये
अशा प्रकारच्या ज्या घटना घडतील साक्षी जाग्यावर तो विषय संपला पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. काय माहिती आता दबावाखाली असेल किंवा प्रशासनाला मी सांगितलं ना, माझी स्पष्ट भूमिका एकदम क्लिअर. मला एखाद्या मंत्र्यासोबत जमत नाही आणि मी सांगितलं मला मंत्र्यांनी अशी धमकी दिली, मला मंत्र्यांनी, असं चालत नाही. एक सिस्टम आहे. माझं एकच सवाल आहे की तुम्ही CDRच्या माध्यमातून तुम्ही सोनवणेचं नाव घेतलंय का फिर्याद देऊन घेतलंय? काही लोकांनी CDRमध्ये यांचं नाव आहे असं सांगितलं. येऊ द्या समोर जे का असेल ते. आणि फिर्यादीला पण महत्त्व आहे ना हो, फिर्यादीला सुद्धा महत्त्व असतं. जो माणूस फिर्याद देतो ना, आता अनेक गुन्हे फिर्यादीच केले जातात. पण तरी पण आमचं म्हणणं नाही विनाकारण कुणाचा बळी गेला पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे. नाही, आमचं एकच म्हणणं आहे, CIDने तपास केला, आता CIDकडे तपास चालू आहे आणि हा तपास त्यांनी पूर्ण करावा ही आमची भूमिका आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. तपास तर चालू आहे. त्यांनी सांगितलं आता परवा CIDचे SP तपास अधिकारी येऊन गेले भेटून, त्यांनी सांगितले. पण शासनाचं पण लक्ष असलं पाहिजे ना. हां, तात्यासाहेबांना निवेदन दिलं, हां, भेट झाली. त्यांनी सांगितलं जर योग्य असेल तर आम्ही कारवाई करणारच आहे. मला तर माहिती मिळाली येणार आहे. अजून माझं त्यांचं बोलणं झालं नाही, पण येणार आहेत मला माहिती मिळाली. त्या आरोपीला अटकेची मागणी या ठिकाणी घुले कुटुंबीय करत आहेत आणि आज 15 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. याच्यामध्ये बीड जिल्ह्याचं प्रशासन सपशेल अपयशी ठरलेलं आहे. इथले SP नवनीत कावत यांना याच्यामध्ये हे प्रकरण हाताळताना अपयश आलेलं आहे आणि आरोपीला पकडण्यामध्ये दिरंगाई करत आहेत किंवा कुणाच्या ताटाखालचं मांजर झालेत बीडचे पोलीस आणि प्रशासन हे काही लक्षात येत नाही. पण या ठिकाणी घुले कुटुंबीय, OBC समाज, वंजारी समाज प्रचंड नाराज आहे आणि प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे उद्या हजारोंच्या संख्येने लोक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी बीडचं पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरलेलं आहे, एवढंच या ठिकाणी सांगायचं.